बातमी ठाण्यातून शिवसेनेच्या गोटातून ठाण्यामध्ये शिवसेनेचे 7 उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले आहेत। जयश्री फाटक, सुखदा मोरे या बिनविरोध निवडून आल्यात। एकता भोईर, राम रेपाळे, शीतल ढमाले या विजयी झाल्यात। सुलेखा चव्हाण, जयश्री डेव्हिडही बिनविरोध निवडून आल्यात। कुणी कुणी माघार घेतली यावर एक नजर टाकूया। प्रभाग क्रमांक 18 मध्ये जयश्री फाटक या बिनविरोध विजयी झाल्यात। 18 मध्ये सुखदा मोरे ह्या बिनविरोध विजयी झाल्या। 17 मध्ये एकता भोईर, 18 मध्ये राम रेपाळे, 14 मध्ये शीतल ढमाले, 5 मध्ये सुलेखा चव्हाण, 5 मध्ये सुधाकर चव्हाण, 5 मध्ये जयश्री डेव्हिड, 5 बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची प्रभागात मिरवणूक काढण्यात आली। याचा आढावा घेतलाय आणि विजयी उमेदवारांसोबत बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी कुणाल बोहिटे यांनी पाहूयात। ये तो सिर्फ झांकी है, पिक्चर अभी बाकी है। 16 तारीख को पिक्चर मालूम पड़ेगा। ठाणे जिल्हा हे शिवसेनेचा बालेकिल्ला। गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेबांनी ठाणे जिल्ह्यावर, वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी ज्या ठाणे जिल्ह्यावर भगवा फडकवलेला आहे या महानगरपालिकेवर, तो अखंड तेवत ठेवण्याचं काम आमचे सर्वांचे सर्वस्वी एकनाथजी शिंदे साहेब हे करतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक होते। त्यामुळे या निवडणुकीमध्ये आपल्याला एक वेगळं चित्र पाहायला मिळेल की आज आनंदाचा दिवस आहे। आमच्या चौघांमधून एक निवडून आलाय तर आम्हाला खूप आनंद झालेला आहे, कारण की इतिहासामध्ये पहिला दिवस आहे असा की महाराष्ट्रामध्ये मला वाटतं ठाण्यामध्ये पहिला विजय झालेला आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाते आणि महायुतीचा नक्कीच विजय होईल हे आम्ही आशा बाळगतो। कुणाल बोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे।